क्राइम ब्रांच यूनिट 5 ने ऑपरेशन थंडर के तहत बड़ी कार्रवाई करते हुए प्रतिबंधित तंबाकू उत्पाद रखने वाले आरोपी को गिरफ्तार किया है। यह कार्रवाई 17 जनवरी 2026 को पारडी थाना क्षेत्र के आंबे नगर दाल मिल के पास की गई। आरोपी प्रदीप राजमणि साहू 28 वर्ष के पास से सुगंधित तंबाकू, पान मसाला, फ्लेवर युक्त तंबाकू पाउच, 2 मोबाइल फोन और 1 एक्टिवा वाहन बरामद की गई। जब्त माल की कुल कीमत करीब 1,64,000 रुपये बताई जा रही है। इस मामले में पारडी पुलिस थाने में संबंधित धाराओं के तहत केस दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है। आगे की जांच जारी है। क्राइम ऑपरेशन ब्यूरो रिपोर्ट, नागपूर। क्राइम ब्रांच युनिट 5 चे पथकातील हवालदार राजा टाकळीकर, दीपक बावनकर हे एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने एक इसम 2 व्हीलर ॲक्टिवावर काही संशयास्पद गोणी घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार त्यांनी त्याच्या लोकेशनवर ट्रेस केला असता त्याच्या एका ॲक्टिवावर एक इसम काही गोणी त्याच्यासोबत होत्या। त्याच्यामध्ये तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित तंबाखू आणि काही गुटखा असे पॅकेट मिळून आले। त्यांनी ते ताब्यात घेऊन आणल्यानंतर आम्ही फूड अँड ड्रग ऑफिसरला यांना पाचारण करण्यात आलं। त्या अनुषंगाने फूड अँड ड्रगचे ऑफिसर अखिलेश राऊत साहेब यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी आरोपीच्या विरुद्ध आम्ही अपराध नंबर 14/26 IPC कलम, त्याचबरोबर फूड अँड ड्रग ॲक्टच्या अंतर्गत कलमान्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आणि याच्या तपासणीवरून त्यामध्ये 40 पॅकेट जन्नम सुगंधित तंबाखू, त्यानंतर XXX सुगंधित तंबाखू, रिमझिम तंबाखू, त्याचबरोबर त्याची एक ॲक्टिवा आणि मोबाईल असा 1,64,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। आणि यातील जो आरोपी आहे प्रदीप राजमणी शाहू, वय 28 वर्ष, राहणार शिवम सोसायटी इलेक्ट्रिक बस डेपोजवळ, पोलीस ठाणे वाटोडा। आणि सदरचं हे घटनास्थळ आहे की दालमिल आंबेनगर दालमिल रोड, पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी सदरचं आम्हाला मुद्देमाल आरोपीसह प्राप्त झाला आहे। आरोपीवर आम्ही अशा प्रकारे कानूनी कारवाई करण्यात आली आहे।